नमस्कार, माझा महाराष्ट्र माझं विजन 2025 प्रेझेंटेड बाय रामबंधू मसाले, SRJ स्टील, BVG इंडिया लिमिटेड, पॉवर्ड बाय मरिनो, MSCIT, सोसायटी टी, मकॉय, कॉटन किंग, पार्टनर्ड बाय ब्रँडबनाव.ai, GP पार्सिक सहकारी बँक लिमिटेड, लॉर्ड्स मार्क, महाऊर्जा आणि रेणुकाई करिअर सेंटर, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. आपल्या या पुढच्या चर्चासत्राचे आपले पाहुणे आहेत इम्तियाज जलील. विकी कौशलच्या छावा चित्रपटानं एकीकडे भारतामध्ये शिवशंभूंच्या भक्तांमध्ये इतिहासाचं स्फुल्लिंग चेतवलं, पण त्याहीपेक्षा पेटून उठलं ते महाराष्ट्राचं राजकारण. सध्या औरंगजेबाची कबर आणि वाद हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनतोय आणि त्यावर सगळेच आपली राजकीय पोळी भाजतायत. राज्य सरकारचे 100 दिवस पूर्ण होत असताना धार्मिक ध्रुवीकरण होऊन महत्त्वाचे प्रश्न पुन्हा मागे पडताना दिसत आहेत. पण धर्माच्या पलीकडे जात आज अल्पसंख्याक समाजासमोरचे प्रश्न मोठे आहेत आणि याच सगळ्या मुद्द्यांवरती आपण MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधणार आहोत. सरकार आणि त्यांच्या धोरणांविरोधात जलील सातत्यानं आक्रमक होतात. अल्पसंख्याक समाजाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणाऱ्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून राज्याच्या सद्यस्थितीवरती त्यांची मतं आणि विचार समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. चर्चासत्राला सुरुवात करण्यापूर्वी एक एवी पाहूया. इम्तियाज जलील, ओवेसींच्या MIM पक्षाचे नेते आणि माजी खासदार. कधी काळी अत्यंत जहाल वक्तव्यांमुळे जो पक्ष चर्चेत आला, त्याच पक्षाचा आक्रमक पण तितकाच संयमी अशी विलक्षण केमिस्ट्री साधणारा नेता. पत्रकार ते सर्वसामान्यांचे प्रश्न प्रखरपणे मांडणारा नेता. हा प्रवास सहज झाला असला तरी आव्हानं होतीच. त्या साऱ्यात आजच्या जातीभेद आणि धर्मावरून दूषित झालेल्या वातावरणाकडे ते कसं पाहतात, त्यांचा पक्ष कसं पाहतो, औरंगजेब असेल किंवा मग मटणाला दिली जाणारी सर्टिफिकेट्स, या साऱ्यावर त्यांची भूमिका काय, धर्मावरून होणारं राजकारण भविष्यात आपल्याला नेमकं कुठं घेऊन जाणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत MIM पक्षाचे नेते इम्तियाज जलील. इम्तियाज जलील यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्याशी संवाद साधणारे माझा सहकारी प्रसन्न जोशी. सर्वांना नमस्कार. इम्तियाज जलील यांच्यासोबत मुलाखत सुरू करण्यापूर्वी कालच एक घटना त्यांच्या पक्षाच्या बाबतीत घडलेली आहे. ती इथे महाराष्ट्रात नाही घडली, तेलंगणात घडली. तर काय घडलं आहे ते तुम्हीच बघणं अपेक्षित आहे, कारण त्यात जी व्यक्ती बोलणार आहे ती व्यक्ती काय बोलणार आहे हे पहिल्यांदा तुम्ही एकदम आश्चर्यचकित होणार आहे. मी फार तुमची उत्सुकता ताणत नाही. आपण पहिल्यांदा काय घटना घडली आहे, काय प्रतिक्रिया आलेली आहे. इम्तियाज जी, आप भी जरा संभाल के बैठिए, क्या जो सुनने वाले हैं आप, देखने वाले भी हैं आप. बघूया आपण. सर, लाल दरवाजे की मंदिर के लिए सर, लाल दरवाजे की मंदिर के लिए सर, इतनी बड़ी शहर की मंदिर है सर, इतनी बड़ी सर, और वो उसके लिए एक मार्केट है, अफजल मार्केट. वहां पे जो लोग हैं आजू बाजू, उनको वहां पे ऑल्टरनेट लैंड देकर ये लाल दरवाजे की मंदिर को हम बड़ा बना सकते हैं सर. वो लोग जो हिंदुत्व की बात करते हैं, हिंदू 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 बोलते हैं और हिंदू मुसलमान को नफरत के नाम पर लड़ाते हैं, उन्होंने आज तक लाल दरवाजे की मंदिर की बात नहीं की सर. उन्होंने नहीं की. बड़े जाते हैं सर, बड़े बन के पूरा ऐसा सनातन धर्म के बड़े प्रोटेक्टर्स बन के जाते हैं सर, लेकिन कभी भी हिंदू मनादिर के बारे में नहीं किया सर, एंडोमेंट के लैंड्स के बारे में नहीं कहा. और हमको बोलते हैं कि हम सिर्फ मुसलमानों की बात करते हैं. नहीं, हम मुसलमान की करते हैं, हिंदू की करते हैं, सिख की करते हैं, ईसाई की करते हैं, सबकी करते हैं सर. और आज देखिए कि वो मंदिर का काम भगवान जो है सो इस मुसलमान से ले रहा है, और मैं यहां खड़े रह के उसकी बात कर रहा हूं. मैं उम्मीद करता हूं चीफ मिनिस्टर साहब, लाल दरवाजे के मंदिर के लिए आप मीटिंग करेंगे, आप इनिशिएटिव लेंगे सर, और वो मंदिर को अच्छा करेंगे सर. थैंक यू वेरी मच. ज्या माणसानं हे बोलत होते त्यांचं नाव अकबरुद्दीन ओवैसी. ज्या माणसांचं एक विधान जे आजही त्यांच्या बाबतीत बोललं जातं, त्यांनी म्हटलं होतं 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, हिंदू मुसलमान काय ते होऊन जाईल. आज MIMचे ते नेते असं म्हणतायत की भगवान मुझसे ये काम करवा रहा है हिंदुओं का, आणि त्यांचा तिकडे कुठलं ते लाल मंदिर असेल, त्या मंदिराचा दरवाजाचा काहीतरी इशू असेल, त्याला MIMचे अकबरुद्दीन ओवैसी
तिकडच्या सरकारकडनं पैसे मिळवून देत आहेत. माझा पहिला प्रश्न याच बाबतीत असेल, ये कब से होने लगा? अभी एमआयएम हिंदुओं की पैरवी करने लगी. शिवसेनेचा जेव्हा जन्म झाला होता ते टोटली अँटी मुस्लिम होतं. बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्टेजवर यायचे तर सगळ्यात जास्त शिव्या कोणाला द्यायचं तर ते मुस्लिम समाजाला द्यायचे. आज ती पार्टी तशी आहे का? त्यांचं पुत्र असा आहे का? आज मुस्लिम समाजालाही ते तिकीट देतं आणि त्यांच्या पक्षातून मुस्लिमही निवडून येतात. ते काळ वेगळं होता, हे काळ वेगळं आहे. त्याच अनुषंगाने अकबर ओवैसी साहेबांनी जे म्हटले अनेक वर्षापूर्वी, आज काळ वेगळं आहे, आज सगळ्यांना समजलेलं आहे. बघा, दुर्दैव हे वाटतं की जे नारा देण्यात आला होता की बटेंगे तो कटेंगे, माझा नारा आणि माझ्या पक्षाचा नारा हे आहे आता की एक रहेंगे तो मजबूत रहेंगे. पण मग माझा एक प्रश्न आहे, मी यापूर्वी सुद्धा माझ्या गटामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की जर का आता थेट अकबरुद्दीन ओवैसी पण नाही, म्हणजे असदुद्दीन ओवैसी तर बोलतात जनरली सेक्युलर लाइन्स पण आता अकबरुद्दीन ओवैसी हे म्हणत असतील तो आपके पार्टी का जो नाम है मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन, और ये सवाल मैंने आपसे पहले भी पूछा है, तर माझा आता प्रश्न आहे मग तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव मजलिस इत्तेहादुल आलिमीन याने सबकी पार्टी क्यों नहीं रख देते? तर दुर्दैव हे आहे की सगळं लोक नावाच्या मागेच लागलेले आहे. माझ्या शहराचं नाव बदला, हे प्रश्न बघा, सगळे जातींचे एक एक पक्ष आहे. तुम्ही अकाली दलला हे का नाही बोलतो? अनेक असे पक्ष आहे ज्यांना आपल्या, पण व्हॉट इज देअर इन अ नेम? काम महत्वाचं आहे का नाव महत्वाचं आहे? समजा मी नाव बदललं पक्षाचा तर काही धोरण बदलणार आहे का, की पॉलिसीज बदलणार आहे का? जे आहे ते आहे. तर मला असं वाटत नाही की हे इतका महत्त्वाचा प्रश्न आहे. हे खरी गोष्ट आहे की AIMIM पक्षाची जेव्हा स्थापना झाली होती आणि आजपर्यंत प्रामुख्याने मुस्लिम समाजाचा सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल आपण कशा त्यांचा अपग्रेड करू शकतं याचा एक प्राईम फोकस आहे. याचा अर्थ हे नाही आहे की दुसरं जे दुर्लक्षित हे आहे समाज आहे त्यांना आम्ही सोबत घेऊन चालत नाही. माझ्या शहरामध्ये तुम्ही बघा, अनेक दलित समाजाचे लोकांना आम्ही तिकीट दिले, निवडून आणले, त्यांना महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेत्याचा पद दिला. अनेक असे हैदराबादमध्ये अनेक असे लोक आहे जे OBC समाजातले, हिंदू समाजातले लोक आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनेक राजपूत समाजाचे लोक आमच्या पार्टीचे पदाधिकारी आहे आजच्या घडीला. तर काय आहे की अकबरुद्दीन ओवैसी जेव्हा ते बोललं होतं तर दर न्यूज बुलेटिनमध्ये तो विषय होता, चर्चेचा मुद्दा होता. आता इतका चांगला बोलला, माझी विनंती आपल्याला आहे हे पण दाखवा ना दर बुलेटिनमध्ये, सगळ्या बुलेटिनमध्ये हे पण दाखवा आणि सांगा लोकांना की बघा या माणसामध्ये कसा परिवर्तन झालेला आहे. देशासाठी चांगलं आहे, महाराष्ट्रासाठी चांगलं आहे. परिवर्तनचं तेलंगणामधलं माहीत नाही, महाराष्ट्रामध्ये वेगळं परिवर्तन चालू आहे. महाराष्ट्र एकीकडे 1707 मध्ये पण आहे, जब औरंगजेब का इंतकाल हुआ था, और हम यहाँ पे भी अभी 21वीं सदी में भी है. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जी आता कॉन्ट्रोवर्सी सगळी झालेली आहे ती छावा फिल्म हा त्याच्यातला स्टार्टिंग पॉईंट होता, अबू आझमीचं बोलणं हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट होता की औरंगजेब काय चांगलं केलं, काय केलं असेल ते, का नितेश राणेंची विधानं त्याला कारणीभूत होती? स्टार्टिंग पॉईंट कोणता होता? कुठून सुरू झालं सगळं? तुमचं काय आकलन? मागच्या 1 महिन्यापासून जे काही घाणेरडी राजनीती आपल्याला बघायला मिळत आहे, दररोज माझ्या घराच्या समोर पत्रकार येऊन उभे राहतात, सर कुछ तो बोल दो ना. म्हणजे इतकं लाईटली की मी काहीही बोललो तर कुठेतरी एक बातमी आपल्याला तयार करायची आहे. कुछ तो बोल दीजिए ना सर. एक मोठा पत्रकार हिंदी चॅनलचा जे फक्त सेन्सेशनलाइज करते न्यूज़ला, ते माझ्या घराच्या समोर येऊन उभे राहिले अनेक तास की सर मैं दिल्ली से आया हूँ और मुझे आपका इंटरव्यू लेना है. मी म्हटलं मी कुणालाही देत नाही, मी याच्या बाबतीत बोलणार नाही कारण माझ्यासाठी हे महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तर ते माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसले आणि त्यांनी मला विनंती केली, सर मैं इतनी दूर से आया, आप भी पत्रकार थे सर, थोड़ा सा इंटरव्यू दे दीजिए ना. मी म्हटलं ठीक आहे विचार. त्यांनी 10 प्रश्न विचारले. 9 प्रश्न जे होते ना ते पाण्याचा प्रश्न कसा आहे, इथे काय आहे, तुम्ही कशाला पराभव झाले, हे सगळं होतं. आणि 10वा प्रश्न होता, आप औरंगजेब को अच्छा मानते हैं या बुरा मानते हैं? मी म्हटलं राजा
जितकं तुझं वय आहे ना तितकी पत्रकारिता मी केलेली आहे. 24 वर्ष मीही पत्रकार होतो. हे जे 9 प्रश्न तू विचारले ना, तू दाखवणारही नाही, तू फक्त बिल्डअप करत होता. तुला फक्त दाखवायचं आहे 10वा प्रश्न. उस पत्रकार से तो मैं अच्छा हूं, नहीं, मैंने नहीं, पहले ही बोल दिया. प्रसन्न, मी तर मी तुमचा फॅन आहे. मुझे मला उसका 4 credit दे दो. चॅनल्सचा निमंत्रण आला आणि समजा मला कोणी सांगितलं की प्रसन्न अँकर आहे तर मी तुमच्या शोला प्राधान्य देतो. उसमें हे खरी गोष्ट आहे. काय कारण आजच्या घडीला सेन्सिबल जर्नलिस्ट जे काही स्टेटमेंट काही ब्लोअप, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की मीही पत्रकार होतो. आज वेगळी हे आहे. मी 12 वर्ष लोकमतमध्ये होतो, 12 वर्ष NDTV सारख्या चॅनलमध्ये होतो पश्चिम महाराष्ट्राचा. तर त्या काळाची जे जर्नलिझम होती ते वेगळी होती आणि खांडेकर सर हे करतील. पण आपण मला जे प्रश्न विचारलेले आहे ते काय विचारलं ते मी सांगतो. मग सेन्सेशन खरंच हा मुद्दा नाही आहे. तुम्ही आता कितीही वर्जन तुम्ही म्हणतायत विकासाचं विजन वर्जन मांडायचं असेल तर तुम्ही इतिहासाला स्किप करून पुढे नाही जाऊ शकत. मग ते औरंगजेबाचं नाव ठेवायचं की नाही, सिटीचं नाव असो नाही तर कुणाचं नाव असो, तुमच्या प्रत्येक विकासाच्या कामामध्ये भारतामध्ये बोलत असताना हिस्ट्री तुमच्या डेव्हलपमेंटच्या फ्युचरच्या मध्ये येणारच आहे. तुम्हाला रिव्हिजिट करावं लागणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सिरियसली विचारतोय की हे सगळं चाललेलं आहे. आज मुसलमान समाज कुठल्या तरी मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी नागपूरच्या त्या माणसाच्या मागे जाण्यापेक्षा इम्तियाज जलीलचं ऐकायला मुसलमान नक्की जास्त त्यांना इच्छा असेल की इम्तियाज जलील क्या कह रहे हैं, तर ते सांगा तुम्ही. नाही, पण प्रसन्न आपण साध्य काय करणार आहे. म्हणजे माझी तर अपेक्षा हे आहे की सगळे जे जर्नलिस्ट महाराष्ट्रामध्ये आहे त्यांनी युरोपियन देशांमध्ये जाऊन, UKला, US ला जाऊन, जपानला जाऊन तिथे काय प्रगती सुरू आहे आणि आपण कुठे आहे हे विचार करण्याची आवश्यकता आहे. 400 वर्षापूर्वी काय झालं होतं, त्यांनी किती क्रूरता केली होती, मग त्याचा हिशोब इम्तियाज जलीलला तुम्ही कशाला विचारता. मी काय हिस्टोरियन नाही आहे, मी काही रिसर्च स्कॉलर नाही आहे याच्या बाबतीत. पण तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारता तर मला या गोष्टीचा खेद वाटतं की तुम्ही मला या दृष्टीनं बघता की मी मुसलमानांचा नेता आहे. मी खासदार होतो, आमदार होतो, मी सगळ्यांचा आमदार होतो आणि सगळ्यांचा खासदार होता, एका विशिष्ट जातीचा लोकप्रतिनिधी नाही होता. पण जेव्हा प्रश्न तुम्ही विचारता मला फक्त मुस्लिम या नात्याने जेव्हा विचारता ना की तुम्ही काहीतरी बोला उसमें, तर मला हे सांगायचे आहे. आज आपण ठीक आहे, नाव बदलायचा एक मुद्दा होता, मी त्याला विरोध केला होता. हे याच्यासाठी विरोध नाही केला होता की मी काय हे औरंगजेब किंवा मुघलांचा फॉलोअर्स आहे. एक गोष्ट मी आपल्याला स्पष्टपणे आज सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या नाही देशाच्या मुसलमानांच्या वतीने मी सांगू इच्छितो की कोणताही मुसलमान या देशाचा मुघलांची आपली संबंध जोडत नाही. मी पण जोडत नाही. काही देणं घेणं नाही आहे. राजा होते, लढले, त्यांचे काय इश्यूज होते ते 400 वर्षापूर्वीचे होते. अचानक दुर्दैव मला हे प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचे आहे की तुम्हाला काय मिळत आहे याच्यातून. तुम्हाला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मिळालेली आहे, मागे तुमच्याही सोबत राहणारे काही लोक हे सगळं करत असतील कारण तुम्हाला बॅड लाईटमध्ये दाखवण्यासाठी, तर हे करण्याची आवश्यकता नाही आहे कारण तुमच्याकडे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आलेली आहे. आता एक कब्र उखडून टाकू हे जे भाषा आणि तुम्ही 3-4 लोकांचं हे केलेलं आहे, मला वाटतं की माझ्यानंतर ते पण येणार आहे. नहीं वो नहीं रहेंगे. आप बताइए, आप खुल के बताइए. मैं तो चाह रहा था कि मेरे बाजू ही बिठा लेना था, एक मर्तबा हो जाती थी बातचीत, जो भी होना था करके उसमें सबको समझ में आ जाता था उसमें. ठीक आहे ना बाबा, सगळ्यांचा धर्म आहे, मी तुमच्या धर्माचा आदर करतो आणि अपेक्षा हे करतो की तुम्ही दुसऱ्यांच्या धर्माचाही आदर करा. फक्त हिंदू 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 करून काय तुम्ही साध्य करणार आहे. आणि प्रसन्न, ज्या प्रकारची भाषा आज महाराष्ट्रामध्ये वापरण्यात येत आहे, स्टेजवर तर सोडा, विधानसभासारखी ठिकाणी, लोकसभासारख्या ठिकाणी, जेव्हा आम्हाला भारतीय जनता पार्टीचा, मी होतं त्या लोकसभेमध्ये, जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीच्या एका खासदारांनी मुसलमानांना ए कटुए, ए आतंकी अशा प्रकारची भाषा लोकसभामध्ये आज वापरण्यात येत आहे. विधानसभामध्ये दररोज आपल्याला कशी भाषा, मैं मस्जिद में घुस के मारूंगा. म्हणजे या राज्यामध्ये काही लॉ अँड ऑर्डर, काही नियम आहे का नाही आहे की कोणीही स्टेजवर उभे राहून, हेच अकबरुद्दीन अवैसी साहेबांनी जेव्हा बोलले होते तर त्यांना जेलमध्ये
किती महिने त्यांना जेलमध्ये राहावं लागलं होतं याच स्टेटमेंटमुळे. मग दुसऱ्यांसाठी कायदा काही वेगळा आहे का? आणि फिल्म बनवायचीच होती तर दिलवाले दुल्हनिया सारखी बनवा ना रे बाबा, 3 इडियट्स सारखी बनवा की आम्ही पण जाऊ बघू तिथे ती 3 आवर्स एंटरटेनमेंट. पण हे एक प्रश्न विचारतो की तुम्ही फिल्म तयार केली आणि कशी क्रूरता होती हे दाखवली. मी फिल्म बघितलं नाही, पण महाराष्ट्र विधानसभेमध्ये जेव्हा मुद्दे होते शेतकऱ्यांचे असू द्या, जे महिलांना आपण आश्वासन दिले होते 2100 रुपये देणार आहे, जे आजच्या घडीला नोकऱ्याच्या संदर्भात विधानसभा याच्यासाठी आहे. मग सगळं आमदार मंत्री कुठे गेले तर फिल्म बघायला गेले. मग हे फिल्म तुमच्या पॉलिटिकल ॲडव्हान्टेज तुम्हाला देतं तर तुम्ही त्या फिल्म बघायला सगळ्यांना घेऊन चाललं तर मी एक प्रश्न विचारू का? लोकांना वाईट वाटेल. 2023ला BBC-ने एक डॉक्युमेंटरी तयार केली होती, इंडिया द मोदी इफेक्ट. BBC-ने ते डॉक्युमेंटरी तयार केली होती की गुजरातमध्ये काय काय घडलं होतं आणि UK गव्हर्नमेंटचे काही डॉक्युमेंटच्या आधारावर की एथनिक क्लिन्सिंग कशा प्रकारे करण्यात आली होती. ते फिल्म आपण बोलतो ना की नाही फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, ते कशाला बॅन केली तुम्ही देशामध्ये? का मला बघण्याचा ते अधिकार तुम्ही दिलं नाही? आणि याच्यासाठी तुम्ही स्वतः जाऊन ते करतं. मग सगळं बघून द्या ना. जे काही वाईट झालेलं आहे या देशामध्ये असू द्या, बाहेर असू द्या, महाराष्ट्रामध्ये असू द्या, लोकांना कळू द्या. तुम्हाला असं म्हणायचं आहे की छावा ही एक प्रोपोगंडा फिल्म आहे, जस्ट लाईक काश्मीर फाईल्सवरती जो दावा होता केरला स्टोरीवर होता, छावा ही एक प्रोपोगंडा फिल्म आहे, हिंदुत्ववादी प्रोपोगंडा फिल्म आहे? प्रसन्न काय आहे की आज जेव्हा ते फिल्म बघितल्यानंतर जे लोकांचं रिॲक्शन सोशल मीडियामध्ये मी बघत आहे, ते बघितल्यानंतर असं वाटतं की दुख इस बात का नहीं है कि धर्म का धंधा चल रहा है, दुख इस बात का है इस धर्म के धंधे में पढ़ा लिखा भी अंधा हो रहा है. जे शिकलेले लोक आहे त्यांनाही असं वाटतं की अरे 400 वर्षापूर्वी काही औरंगजेबने केला, मग इम्तियाज जलीलशी आपण हिशोब मागू आपण. आणि तुम्ही दुसरं नाव घेतलं अबू आसिमचा. मला असं वाटतं की हे सगळं स्टेज मॅनेज्ड होतं आणि अबू आसिमने या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला कशा पाठबळ दिला होता, कशा त्यांनी कॅन्डिडेट्स उभे केले होते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बोलण्यावर. कारण त्यांची खूप प्रॉपर्टी आहे, त्यांचे UPमध्ये प्रॉपर्टी आहे, त्यांचे काय काय कनेक्शन्स आहे, ते बघता त्यांनी खूप सारे कॅन्डिडेट्स माझ्या विरोधात पण केलं होतं. 5000 मतं त्यांनी घेतलं, मी 2000 मतांनी पराभव झालं. म्हणजे एका अर्थाने भारतीय जनता पार्टीला खुला कशा आपण सपोर्ट करता येतं. पहिला दिवस विधानसभेचा, मीही विधानसभेमध्ये होतो, इतकं सारे आपल्या मनामध्ये असतं की माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीचा हे मुद्दा आहे, मी हे मुद्दा विधानसभेमध्ये उचलणार आहे. हे महाशय येतात आणि पहिला दिवस त्यांच्या स्वतःच्या गोवंडी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ड्रग्सचा इतका मोठा कारोबार, सगळं त्यांचे लोक हे चालवतात. त्यांचे जे समर्थक आहे हे गोवंडीमध्ये सगळे 2 नंबरचा ड्रग्सचा धंदा चालवणारे ते अबू आसिमचे लोक आहे. ते संपवण्यासाठी विधानसभेमध्ये चर्चा न करता पहिल्याच दिवशी नाही औरंगजेब बहुत महान थे, काय गरज होती तुम्हाला? हे तुम्ही स्वतः नाही बोलले, मी खूप जबाबदारीने हे सांगतो. भारतीय जनता पार्टीने त्यांना सांगण्यास भाग पाडले की तू पहिल्या दिवस ये, आम्हाला लोक खूप प्रश्न विचारणार आहे की संतोष देशमुखची हत्या कशी झाली, क्राईम रेट काय चाललेला आहे, कुठे आपण चाललेलं आहे, अनेक प्रश्न आम्हाला खूप उत्तर देता येणार नाही. मग तुम्ही आम्हाला मदत करा, हे प्रश्न उपस्थित करा. आणि मग आले सगळे के सगळे, हिंदू खतरे में है, औरंगजेब 400 साल पहले. मला तर हे सांगायचे जे माणूस 400 साल पहले मेलेला आहे 1707 मध्ये, 300 जो मर गया था उसको इन्होंने दोबारा जिंदा किए. मला वाटत नाही आहे की मागच्या 70 वर्षामध्ये इतक्या लोकांनी औरंगजेबच्या बाबतीत वाचलं असेल जितका मागच्या 1 महिन्यामध्ये वाचलं असेल. तुम्ही जिवंत केलं त्यांना.
मग मी पाणीचा प्रश्न विचारणार नाही. माझ्या शहरामध्ये आजही 8-8 दिवसानंतर पाणी येतं. 8 दिवसानंतर रिपोर्टर आला, आपका क्या कहना है औरंगजेब के बारे में? मैं बोला पाणी दे रे मेरे भाई. याच्या बाबतीत कोणी नाही विचारणार. मग संतोष देशमुखची जेव्हा हत्या झाली, जेव्हा ते पाणी मागत होता, तर त्याच्या चेहऱ्यावर मग हे क्रूरता नाही होती का? तुम्ही जे म्हणताय जलील, जर का ते मान्य केलं तर एक वेगळीच क्रोनॉलॉजी तयार होते, आहे ना, क्रोनॉलॉजी समजी आहे की जर का अबू असीम आझमीला तुम्ही सांगताय त्याप्रमाणे भाजपने हा प्रश्न विचारायला लावला, सो छावा चित्रपट येतो, विधिमंडळ अधिवेशन, भाजप अबू असीम आझमींना सांगतात की हा असा प्रश्न विचारा, पुढे त्याचे रिपरकेशन्स होतात. कारण सगळेजण म्हणतात, भाजपवाले तर म्हणतात की अबू असीम आझमी असं बोलल्यामुळे नागपूरची दंगल झाली. पण तुम्ही म्हणताय ते जर का मान्य केलं, क्रोनॉलॉजी मान्य केली, तर मग हे सगळं नागपूरचं प्रकरण सुद्धा कॉन्कॉक्टेड प्लॅन फार वेगळा अर्थ निघतोय त्यातून. काय आहे की प्रसन्न, हे आपण टी व्ही चॅनल आहे ABP माझा, तर अनेक शहरामध्ये औरंगजेबचे फोटो जाळण्यात आले होते. कुठे एक असा शहर दाखवा, एक असा गाव दाखवा जिथे कोणी लोक येऊन त्याचा विरोध केला. तुम्ही आले सगळे भगवे हे घालून आले, मीडियावाल्यांना बोलवले, औरंगजेबाचे फोटो आणले आणि विरोध करताना पुण्यामध्ये पतित पावन संघटना तर असं होतं, एक दाढीवालाची फोटो दिसली त्यांना, तर ते औरंगजेब नाही होतं, ते कोण बहादूर शाह जफरची फोटो आणली आणि त्यांनी जाळले. त्यांना हे पण माहीत नाही होतं की अरे औरंगजेब नाही आहे, त्यांना दाढीवाला दिसला, टोपी घातलेला होता, त्यांनी त्याची फोटो जाळली आणि नंतर मीडियावाल्यांनी ज्यांना सांगितलं ये तो औरंगजेब था ही नहीं, तुमने बहादूर शाह जफर की वो कर दिए है. मग त्यांना हे पण नाही कळणार की बहादूर शाह जफर कोण होता आणि औरंगजेब कोण होता करके उसमें. त्यांना दाढी टोपी दिसली आणि दाढीवाला होता, सिमिलर दिसत होता. बहुतेक एक दिवस औरंगजेब, कारण मेरी फोटो भी ना जला दे उसके अंदर, ये भी वैसी दिख रहा है. तो म्हणजे कुठेही त्याचा विरोध नाही होता. मग तुम्ही प्रसन्न विचार करा, एका शहरामध्ये तुम्ही औरंगजेबची फोटो जाळली आणि त्याच्यासोबत जे एक चादर होती त्याच्यावर कुरानिक वर्सेस होते, जे आज अनेक भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे लोक म्हणते की नाही अफवा फैल गई थी, अफवा फैल गई थी, अफवा फैल गई थी. ABP माझाचे व्हिज्युअल्स काढा आणि ते दाखवा लोकांना. तर त्यांना काय वाटलं की बाबा आपण औरंगजेबची फोटो जाळत आहे, कोणत्याही आपल्याला हे रिॲक्शन मिळत नाही आहे. आपण इतकं बऊ केलं होतं की होली आपल्यासाठी खूप महत्त्वाचा सण, मी पण खेळायचो पुण्यामध्ये पत्रकारांसोबत होळी. पण होळीच्या दिवशी जुम्मा की नमाज, मुसलमान बाहर निकलेगा और हिंदू होली खेलते रहेंगे, ऐसी इस तरह से ऐसा माहौल तैयार किया गया था कि मानो अब महाराष्ट्र में क्या होने वाला है, देश के अंदर क्या होने वाला है कि मुसलमान नमाज पढ़ने के लिए निकलेगा, यहाँ पे हिंदू लोग हैं तो होली खेलेंगे करके. तर त्यावेळीही मी सांगितलं होतं की मला माझा महाराष्ट्रावर विश्वास आहे की मुसलमान नमाजही अदा करतील आणि माझे हिंदू बांधव होली पण खेळतील त्याच दिवशी. त्याच विश्वासाने मी सांगितलं होतं. ते काही झालं नाही. त्या दिवशी कुठेही असा गालबोट लागलं नाही, कुठे नमाजीला काही केलं किंवा होळी खेळताना काही, ते सगळं झालं. मग त्यांना असं वाटलं की आपण हे फोटो जाळता काही होत नाही, आपण होळीचं हे केलं, काही एक्सपेरिमेंट आपला फेल झाला, आता काय करू, आपण थोडासा पुढे जाऊ. मग ते खुरानिक वर्सेस, काही कारण नाही होतं, विरोध कशाचा करायचा आहे. तर ते जेव्हा त्यांनी केलं, काही लोकांनी जे काही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे, मी आज पण पोलिसांना सांगतो की जे कोणी लॉ अँड ऑर्डर ब्रेक करत असेल त्यांच्यावर कारवाई करा, पण कृपा करून एकतर्फा कारवाई करू नका. नाहीतर जे सुरुवात करणारे लोक आहे, ज्यांनी ते आणलं, त्यांना हे होणार की साहेब आपल्याला किती 1-2-3 हजार रुपयामध्ये त्यांना बेल देण्यात आलेली आहे, अरेस्ट पण करण्यात आलेलं नाही आहे. तुम्ही कारवाई करा ना सगळ्यांवर. आज तुम्ही विचार करा प्रसन्न की आम्ही असं केलं असतं तर सोडलं असतं का? त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मुस्लिम अशा अर्थानं म्हणताय ना. त्यांचं बीजेपीचं असं म्हणणं आहे, बीजेपीच्या किंवा हिंदुत्ववादी फोर्सेसचं म्हणणं आहे की नागपूरची दंगल ही त्याला स्थानिक मुसलमान म्हणा नाही तर बाहेरचं म्हणा, त्याला कनेक्शन बांगलादेशचं पण मानलं जात आहे, पण मुसलमानांनी घडवून आणली, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली हिंदूंची घरं टार्गेट झाली. आम्ही त्याच्यावर कार्यक्रम पण केले की जर का दंगल असेल तर दंगल में तो सबके
घर जलेगा तो जद में आएंगे सारे घर, यहाँ पे हमारा मकान थोड़ी ना है, असं रावत इंदोरी म्हणाले होते. पण नागपूरमध्ये फक्त जद में जो घर आए वो सारे हिंदुओं के थे. वही तो बताए रहे की हिंदू ने मुसलमानों ने किया. अभी ये जो हा जो चित्र बनवलं जाते त्या बाबतीत काय म्हणता तुम्ही? म्हणताय की हे दंगल घडली. काय हे प्रसन्न की जेव्हा हे घडलं त्याच्यानंतर अनेक सारे नेते लोक आले आणि इंटरव्ह्यू देताना तिकडचे स्थानिक आमदारांनी सांगितलं ते सगळं सुनियोजित होतं आणि बाहेरचे लोक आले होते. आपण नागपूरच्या बाबतीत बोलत आहे. नागपूर म्हणजे सरिता कौशिक महाराष्ट्रातली दुसऱ्या नंबरचा शहर आहे, उपराजधानी आहे आपली. कोई छोट्या मोठ्या गावाच्या बाबतीत आपण बोलत नाही आहे. मग पोलीस नाही आहे का, इंटेलिजन्स नाही आहे का की असं काही होणार आहे? तसंही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा वातावरण आहे, तुमचा इंटेलिजन्स नेटवर्क किती स्ट्रांग व्हायला पाहिजे. ते आमदार बोलत होते की नहीं यहाँ के नहीं थे, बाहेर से आए, बहुत बड़ा झुंड आया उसमें. अरे ते झुंड आला होता तर तुम्ही थांबवले का नाही? तुम्ही पोलिसांना फोन का केला नाही ते थांबवण्यासाठी? आणि मुख्यमंत्री सोबत तिथे तो आमचे गडकरी सुद्धा तिथे राहतं आणि मला सांगण्यात आले खूप जवळ त्यांचं घर आहे. म्हणजे केंद्र मंत्री तिथे राहतात, मुख्यमंत्र्यांचं ते आहे. हे कोण करत आहे याच्या सखोलमध्ये जा ना. जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की हे औरंगजेबचा मुद्दा पहिला दिवस ज्यांनी काढलं होतं ते अबू आसिम स्वतः नाही केलं होतं. त्यांनी भारतीय जनता पार्टीला त्यांना पिन केली होती की तू हे म्हण, त्यांनी केलं होतं. तर हे नागपूरचं कोणी केलं? मुसलमानांनी केलं तर मुसलमानावर कारवाई करा ना तुम्ही, पण एकतर्फा कारवाई करू नका. जिथे जिथे हे चाललेलं आहे, जसं मी आज बोलतो की अकबरुद्दीन अवैसीने केलं तर त्याच्यावर FIR रजिस्टर करण्यात आली होती. मग नितेश राणे जेव्हा हे म्हणतो की मैं मुसलमानों को मस्जिदों के अंदर घुस घुस के मारूंगा, पब्लिक प्लॅटफॉर्मवर, त्यांना खाली येईपर्यंत त्यांच्यावर FIR व्हायला पाहिजे होतं. पोलिसांनी त्यांना स्टेजवरून हे तो अरेस्ट करायला पाहिजे होतं. मग अशा प्रकारचे तुम्ही लोकांना सोडलेले आहे की तुम्ही बोला काय बोलायचं आहे. मग इम्तियाज जलील बोललं तर इम्तियाज जलील बोलू शकत नाही. इम्तियाज, माझा स्पष्ट प्रश्न आहे, नागपूरच्या दंगलीमागे भाजपचा काही हात आहे असा तुम्हाला संशय आहे? भाजपचे जवळचे काही सत्तामध्ये बसलेले लोक आहे. बघा, हे सगळ्यांना माहीत आहे की आज महाराष्ट्राची राजनीतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपला एक ठसा मांडला की इतने सीट आएंगे कभी सोचा भी नहीं था उसके अंदर. तर ते दुसरे जे होते, जो स्वप्न बघत होते की आम्हाला मुख्यमंत्रीची पुन्हा संधी मिळणार आहे, आता त्यांना काही मिळाली नाही. तर आज जे मराठा रिझर्वेशनचा मुद्दा बॅक सीटवर ढकेलण्यात आलेला आहे, ते आता मुद्दा इतकं ज्वलंत राहिलेला नाही आहे देवेंद्र फडणवीस आल्यानंतर. तर कुठे ना कुठे काहीतरी षडयंत्र आहे. मी इतकं मोठा नाही आहे की मी त्याच्या बाबतीत काही हे बोलू शकतो, पण काहीतरी आहे, कोणीतरी आहे. मला थोडंसं औरंगजेबाच्या पलीकडे जायचं. मी पुन्हा एकदा हा प्रश्न मी का विचारतो, या सगळ्याचा संबंध विकासाशी आहे, धोरणांशी आहे, आणि ज्याच्याबद्दल इम्तियाज जलील सगळ्यात शेवटी मी त्यांना तो प्रश्न विचारेन, त्याही बाबतीत जे म्हणजे तुमच्या विजनबद्दल पण विचारणार आहे. पण भारतामध्ये गेल्या काही काळापासून संभलमध्ये काहीतरी होतं, संभलच्या मशिदीच्या बाबतीत ASIचा काहीतरी सर्वे होतो, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेर दर्गा, अजमेर शरीफ, त्याच्याबद्दल सुद्धा दावे होतात. त्यानंतर मी आणखी नावं काढलीत, आणखी कोणाच्या बाबतीत आहे तर सलार मसूद गाझी 11वां शतक, त्याच्याबद्दल पण आता काहीतरी सुरू झालंय. औरंगजेब के मजार के बाद उनके वजीर अबू मोहम्मद खान की मजार को लेकर विवाद बढ़ने लगा है. सो संभल, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, आणखी कोणीतरी 2 सरदार, आधीचा कोणीतरी सुफी संत, औरंगजेब, हे काय चाललंय? डॉट्स कनेक्ट केले तर तुम्हाला स्टोरी काय म्हणजे? आता आम्ही हा प्रश्न एका पत्रकाराला विचारतो, काय दिसतंय तुम्हाला ह्याच्या डॉट्स कनेक्ट केलं तर काय चित्र तयार करण्याचा प्रयत्न काही चाललाय? डॉट्स नाही. हे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सगळं करत आहे, त्यांना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे त्यांना कळालेच नाही. त्यांना कळालं असतं तर त्यांनी अफजल खानची कबर कोणी बांधली, आणि त्यावेळी बांधताना काय सांगण्यात आले होते की एकदा माणूस मेला तर सगळं वैर संपतं, हे कोणी सांगितलं होतं. आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रू जे त्यांना मारण्यासाठी आले होते, त्यांचं कब्र तयार करण्यात आली होती. आता अनेक लोक हे कब्र आम्ही उकळून टाकू करके इसमें. प्रसन्ना, मी औरंगाबादचा आमदार होतो, खासदार होतो, माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ती कब्र आहे. माझ्या आयुष्यात मी कधी बघितलं नाही
की औरंगजेबची जयंती कोणी साजरा करत आहे? एक माणूस दाखवा तुम्ही मला की ज्याला माहीतच आहे का की औरंगजेबची जयंती. त्यांच्या नावाने ओर्स पण होत नाही, काही नाही होतं. पण मुस्लिम समाजामध्ये एक रीत आहे की कब्र कोणाचीही असू द्या, कोणाचीही, मला माहीत नाही आहे की कोणाची कब्र आहे करके, पण आम्ही जेव्हा कब्राच्या जवळ जातो ना, तर मी तिथे उभे राहून त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. मला माहीत नसतं की याच्या कबरीमध्ये जाताना, कब्रस्तानमध्ये जाताना एक प्रथा आहे की आपण सगळ्यांना जे कबरीमध्ये आहे त्यांना आपण सलाम करतो. अस्सलाम वालेकुम या अहलल खबूर, म्हणजे जे कबरमध्ये आहे मी तुम्हाला माझा सलाम पाठवतो. तर कोणी आम्ही गेलं तर मोठा मुद्दा की तुम्ही कशाला गेलं, मग देशभक्तीचं सर्टिफिकेट सुरुवात होतो आम्हाला, देशद्रोही आहे तुम्ही कशाला तिथे गेलं. मग त्याच कबरीवर महेंद्रसिंग टिकैत, शेतकऱ्यांचे मोठे नेते, प्रकाश आंबेडकर साहेब, ते जाऊन येतात आणि बोलून जातात की मी चाललेला आहे, मी जाणार आहे तिथे. त्याच्या बाबतीत कोणीही दखल घेणार नाही. म्हणजे अर्थ एकच आहे की एका विशिष्ट समाजाला कशा टार्गेट करून आपला राजनैतिक स्वार्थ आपण कशा साधता येते. आता हे जे लढाई जे सगळं आहे ना, एकनाथ शिंदेना वाटतं की मला हे दाखवायचं आहे. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटलं की अरे बापरे, इनके हाथ में तलवार रहती तो ये वहीं पे, मतलब ज्या ते रागाने जो बोलत होते उसमें. दुसऱ्या साईडला भाजपला हे दाखवायचं आहे की नाही, आम्ही मोठे कट्टर हिंदू आम्ही आहे, हिंदूंचे रक्षण करणारे आम्ही आहे. तर हे लढाई पण आहे ना. मला इकडे एक प्रश्न, माझ्या शेवटच्या टप्प्यात पंकजाताई पण आलेल्या आहेत इथे, शेवटचे 2-3 प्रश्न विचारेन. आज भारतामध्ये इम्तियाजी, आजच्या भारतामध्ये मुस्लिम असणं काय आहे? म्हणजे आज जेव्हा इम्तियाज जलील जर का एखाद्याला सलाम वालेकुम म्हणत असेल किंवा मुसलमान म्हणून तो जेव्हा जगत असतो, इम्तियाज जलील एक मुसलमानांचा प्रतिनिधी म्हणून मी विचारतो, आजच्या भारतामध्ये मुस्लिम म्हणून जगणं काय आहे? नाही, काही नाही आहे. ठीक आहे, 2% लोक सर्व समाजामध्ये असे असतात, 98% लोक जे पण तुम्हाला आहे ना, असं ते वाटतं चांगले. दरवेळी पॅट्रिऑटिझमचं सर्टिफिकेट मुसलमानांकडे मागितलं जातं? हो हो हो, त्याचं वाईट वाटतं मला उसमें. आणि तुम्ही जसं म्हटलं ना की सलाम वालेकुम, आता पंकजाताई माझी बहीण जेव्हा ती आली तर त्यांनी मला नमस्ते केलं, मी पण नमस्ते केलं आणि तिने नंतर मला सलाम पण केलं. तर पंकजाताई, हे जे महाराष्ट्राची जे आपली परंपरा आहे, सलाम तुम्ही मला नमस्ते. जेव्हा सलाम करतो तर इम्तियाज जलील हे पण बोलणार की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं करुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. हे तुमच्यासाठी. तर हे महाराष्ट्राची संस्कृती होती. हे कुठेतरी संस्कृतीवर घात घालण्याचे जे प्रयत्न सुरू आहे, आणि दरवेळी आम्हाला जे आज तुम्ही पण स्टोरी केली होती अनेक मीडियावाल्यांनी की 17 सप्टेंबर मराठवाड्याचं जे हे झालं होतं संग्राम, मुक्तीसंग्राम, मुक्तीसंग्राम, इम्तियाज जलील अटेंड केले. ते पहिल्या पानाची बातमी व्हायची न्यूजपेपरमध्ये, इम्तियाज जलील. आज किती असे मी आमदार खासदार दाखवू, ते 17 सप्टेंबरच्या कार्यक्रमामध्ये जात नाही. मी जातो कारण मला माहीत आहे की रजाकार होते या देशामध्ये, पण गेले, मेले, संपले. आता माझा काय संबंध, कशाला जोडायचं? आणि मी समजा 1 वर्ष नाही गेला तर पहिल्या पानाची बातमी होतं. आणि दुसऱ्या जातीच्या धर्माचा आमदार असू द्या, खासदार असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये गेलं नाही तर कोणीही त्याच्या बाबतीत विचार करणार नाही. म्हणजे याचा अर्थ हे आहे की दरवेळी आम्हाला सर्टिफिकेट देण्याचा अधिकार काही विशिष्ट राजनैतिक पक्षांनी आणि काही विशिष्ट लोकांनी आणि काही विशिष्ट पत्रकारांनी हे आपल्याकडे ठेवलेलं आहे की इम्तियाज जलील, तू असं केलं नाही तर तुला आम्ही देशद्रोहीचं सर्टिफिकेट देणार. मला शेवटच्या प्रश्नाकडे येताना मी तो प्रश्न MIM आणि तुमच्या विजनच्या अनुषंगाने दोन्ही क्लब करून मी प्रश्न विचारतोय. एक काळ होता ज्यावेळी नांदेड महापालिकेमध्ये MIMला मोठं यश मिळालं होतं, नंतर खासदारकी पण MIMला मिळाली, आमदारसुद्धा इकडे महाराष्ट्रामध्ये झाले होते. तो MIM की जो डिक्टेट करत होता प्रकाश आंबेडकरांना जागांच्या बाबतीत आणि नाही झालं तर सोडून गेला होता, आज तो MIM महाराष्ट्रात कुठे आहे? एकूणच त्याची स्पेस काय आहे? आता पुन्हा एकदा रिइन्व्हेंट करायची गरज पडते का? मधल्या काळात तर चर्चा होती की कदाचित इम्तियाज जलील भी किनारा करले MIM से. काय चाललंय? MIMचं काय होणार आणि तुमची मग त्या बाबतीत विजन काय? नहीं, सबसे पहले तो इम्तियाज जलील कहीं कोई किनारा नहीं कर रहे हैं. जो जहाँ पर है वहीं पे अच्छे है. लड़ने में मज़ा आता है. दूसरे पक्षों में जाएंगे तो खामोश बैठना पड़ेगा और मुझे खामोश बैठने की आदत नहीं है. मैं लड़ने वाला आदमी हूँ, तो मैं जहाँ पर हूँ वहाँ पर ठीक हूँ. पण हे खरी गोष्ट आहे की लोकांना खूप संधी दिलेली आहे आम्ही की तुम्हाला जे पक्षाला मतदान करायचे आहे तुम्ही मतदान करा. आणि ते मतदान
केल्यानंतर जेव्हा ते लोकप्रतिनिधी निवडून येतात ते मुस्लिम समाजासोबत उभे राहतं का, तर त्याचं ठेस उत्तर आहे की नाही. ते मुस्लिम समाजाच्या मुद्द्यावर कधीही उभे राहत नाही. आता एक काळ येईल जेव्हा लोकांना कळेल नहीं रे बाबा, अपने को अगर अपनी आवाज़ बुलंद करना है, लड़ना है, तो अपने लिए है तो इम्तियाज़ जलीली है, अवैसी ही है जो हमारे लिए लड़ेगा करके. इम्तियाजी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. आणि इतर कोणीही तुमच्या बाबतीत किंवा कोणाच्याही बाबतीत सर्टिफिकेशन मागो, पण आमच्यासाठी आम्हाला माहिती आहे इम्तियाज पण आमचे आहेत, पंकजाताई आमच्या आहेत, सगळे पक्ष आपले आहेत आणि आपण सगळे एक आहोत. जसं पुन्हा राहत इंदोरी म्हणाले होते, सभी का खून शामिल इस मिट्टी में, आगे का आप पूरा करेंगे? सभी का खून शामिल है यहाँ की मिट्टी में, ये मुल्क किसी एक की जागीर नहीं है. धन्यवाद, शुक्रिया, धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. से प्रसन्न जाते जाते इतना बोल रहा हूँ, खांडेकर साहब भी बैठे हुए हैं. सर, खासदारकी का निवडणूक मी पराभव झाला, आमदारकी पराभव झालं, आता काही काम राहिलं नाही, पुन्हा पत्रकारितेमध्ये यायचं आहे, काही असेल पोस्ट तर दे आता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. एक नेता जेव्हा धर्माची झूल बाजूला सारून प्रोग्रेसिव्ह होतो तेव्हा त्याचे विचार किती क्रिस्टल क्लिअर असतात हे तुमच्याकडे बघून कळतं. इम्तियाज जलीलजी, आज इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि यानंतर मी स्टेजवर आमंत्रित करते भारती सहस्रबुद्धे आणि शैलेश हेगडे, व्हाईस प्रेसिडेंट ABP नेटवर्क. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.